Hello friends, today in this session we are going to discuss one of the great play of Rabindranath Tagore, Chitra. So let us begin the play Chitra with the introduction of the playwright Rabindranath Tagore. Tagore was a versatile genius of India. Why he is always called versatile? Because Tagore was a poet, essayist, playwright, painter, music composer, social reformer, novelist, and many more. If we use the Urdu word, there is a Urdu word for the genius, that is हर फन मौला. हर फन मौला मीन्स हर फन में माहिर, प्रत्येक कलेमध्ये पारंगत असलेली अशी व्यक्ती. म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे कवी होते, नाटककार होते, कादंबरीकार होते, निबंधकार होते, समाज सुधारक होते, चित्रकार होते आणि संगीतकार सुद्धा होते. अँड ही वॉज द फर्स्ट पर्सन हू ब्रॉट इंडिया अ नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1913 फॉर हिज collection of poems Gitanjali. His notable works includes गोरा, घारे बगैरे, जोगा जोग. These are his famous novels which focuses the issues that range from Indian nationalism and religion, Indian nationalism and religious zeal to enslavement of a woman and the bondage of tradition and custom. Tagore was a great critic of Indian customs and tradition. Tagore also wrote two autobiographies, one in his when he is in his middle age and one in 1941 on the verge of his death. टॅगोरचं जास्तीत जास्त लेखन जे आहे ते त्यांनी बंगाली भाषेमध्ये केलं आणि त्याच बंगाली साहित्याचं स्वतः त्यांनीच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं होतं. मोस्ट ऑफ हिज वर्क ओरिजिनली रिटन इन बेंगॉली, ऑल्दो लॅटर ही translated some his work into English. So this is short description of Rabindranath Tagore as a writer. Now we will see about the Chitra. Chitra was one act play, Ekankika, which was first published in English in 1913 by the Indian Society of London. The play adapts part of the story from महाभारता. महाभारतामधली महाभारताचं एक कथानक जे आहे, जे घडते ते त्याचं वर्णन जे आहे चित्रामध्ये दाखविण्यात आलेलं आहे. The play adapts part of the story from the Mahabharata, which is centers upon the character Chitrangada, a female warrior who tries to attract the attention of Arjuna.
चित्रा has been performed worldwide and has been adapted into several different formats such as dances. चित्रामधले मुख्य पात्र कुठली आहेत? द कॅरेक्टर्स इन द प्ले चित्रा इज मदना, व्हिलेजर्स अर्जुन, चित्रा अँड वसंता. Now we will see the cursory look on the play चित्रा. एक धावती भेट आपण चित्राच्या कथानकावर टाकू. चित्रा इज द डॉटर ऑफ किंग ऑफ मणिपूर. शी वॉज grown up like a boy. When she saw Arjuna, she felt that she was a woman. अर्जुनाला पाहता क्षणी आतापर्यंत जो चित्रामधला होता पुरुष, त्या पुरुषाचं रूपांतर अर्जुनाला पाहता बरोबर चित्राला कळलं. चित्राच्या स्त्री भावना ज्या आहेत त्या अचानकच जागृत झाल्या. शी आस्क्ड मदना टू ग्रँट हर परफेक्ट ब्युटी बिकॉज शी हरसेल्फ फील दॅट शी वॉज नॉट सो ब्युटिफुल. That is why she asked Madana to grant her perfect beauty. Madana granted her perfect beauty for 1 year. And after seeing the changed Chitra, Arjun fell in love with Chitra. Arjuna heard about Princess Chitra from the villagers. He has a strong desire to meet her. चित्रा टोल्ड हिम दॅट प्रिन्सेस वॉज नॉट ब्युटिफुल. जेव्हा चित्राला कळते की अर्जुनाला चित्राला भेटण्याची इच्छा आहे, तेव्हा चित्रा त्याला स्वतःबद्दलच खोटं बोलते की चित्रा दिसायला काही सुंदर नाही आहे. कारण की अर्जुनाला माहीत नसते की ज्या स्त्रीशी तो भेटलेला आहे, ज्या सुंदर स्त्रीशी अर्जुन भेटलेला आहे, ज्या सुंदर स्त्रीच्या प्रेमामध्ये अर्जुन आहे, ती सुंदर स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतः मणिपूरची राजकन्या आहे. या गोष्टींपासून अर्जुन अनभिज्ञ असतो. अर्जुना वॉन्टेड टू मीट हर ॲट एनी कॉस्ट. फायनली अर्जुना केम टू नो द फॅक्ट अबाउट चित्रा. आणि सगळ्यात शेवटी, नाटकाच्या शेवटी जे सत्य असते ते अर्जुनासमोर येतो. अर्जुना फेल्ट दॅट हीज लाईफ फुलफिल्ड आफ्टर मीटिंग सच अ ग्रेट पर्सन. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा सत्य अर्जुनासमोर येते तेव्हा त्याला गर्व वाटते, त्याला अभिमान वाटतो की चित्रा म्हणजे त्याच्यानुसार चित्रा अतिशय ग्रेट वॉरियर वुमन आहे. सो दिस इज द कर्सरी लुक ऑफ चित्रा. आता आपण शॉर्टमध्ये मराठीमध्ये पाहूयाचं. प्रस्तुत नाटक हे महाभारतमधील एक कथानक आहे. चित्रा ही मणिपूरच्या राजाची कन्या असून तिला लहानपणापासून एखाद्या पुरुषाप्रमाणे वाढवण्यात आलेलं असते. तिला तिच्या शक्तीचा व पुरुषपणाचा अभिमान असतो. जेव्हा ती व्हेन शी सॉ फर्स्ट टाईम चित्रा, जेव्हा ती अर्जुनाला प्रथम पाहते तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच वेळेस चित्रामधल्या स्त्रीत्वाची जाणीव होते आणि ती स्त्रीप्रमाणे राहायला लागते. अर्जुनाचे मन जिंकण्यासाठी ती कठीण तपश्चर्या करते. ती देवांना आवाहन करते, ती वसंताला आवाहन करते, ती मदन या देवाला आवाहन करते. तिच्या तपश्चर्येमुळे वसंत व मदनदेव प्रसन्न होतात आणि तिला 1 वर्षासाठी सौंदर्य प्रदान करतात. आणि हे सर्व पाहून जेव्हा चित्राचं सौंदर्य जे असते, जे मदनाने आणि वसंताने तिला प्रदान केलेलं असते, हे सौंदर्य पाहून अर्जुन तिच्या प्रेमात पडतो. त्यांचं हे प्रेम 1 वर्षापर्यंत असेच सुरू असते. अर्जुनाकरिता चित्रा म्हणजे जगातील सर्वात सुंदर स्त्री असते. आणि मध्यंतरीच्या काळात
अर्जुनाला राज्यातील लोकांकडून कळते की त्या राज्यातील राजकुमारी चित्रा ही दानवांचा कर्दनकाळ आहे. ती पुरुषासारखी शूरवीर आहे, पण तेवढीच नाजूक देखील आहे. तिच्याबद्दलच्या विविध गोष्टी ऐकून अर्जुनाला तिला भेटण्याचा मोह होतो. परंतु जेव्हा चित्राला हे कळते त्यावेळेस ती काय म्हणते? ती म्हणते की राजकुमारी चित्रा जी आहे ती दिसायला काहीही सुंदर नाही आहे. परंतु तरीही अर्जुन तिला भेटण्याचा हट्ट धरतो आणि नंतर शेवटी अर्जुन जो आहे तिला भेटतो. परंतु नाटकाच्या शेवटी जे असते, फायनली ॲट द एंड ऑफ द प्ले, अपॉन सीइंग चित्रा इन रिअल अपिअरन्स अँड नोईंग द फॅक्ट, अर्जुना बिकम कंटेंटेड. तो अतिशय समाधान पावतो. ही फेल्ट दॅट हीज लाईफ वॉज फुल बाय मीटिंग सच अ ग्रेट पर्सन इन द फॉर्म ऑफ चित्रा. So this is the short summary of the play Chitra. Now we will see other aspect of this play. Symbolism in Chitra. यामधला आपण सिम्बॉलिझम पाहू. Tagore's plays are plays of symbols than of characters and incidents. टॅगोरचे जेवढे काही नाटकं आहेत ते त्या सर्व नाटकांमध्ये सिम्बॉलिझम अतिशय महत्त्वाचा पार्ट प्ले करते. सिम्बॉलिझम प्लेज ॲन इम्पॉर्टंट पार्ट इन टॅगोर्स ऑल प्लेज. सिम्बॉलिझम स्टँड्स फॉर ॲन आयडिया ऑर फिलिंग. प्रतिकात्मकता म्हणजे काय? दे स्टँड्स फॉर ॲन आयडिया ऑर फिलिंग. ती कल्पना किंवा भावना टॅगोरांच्या नाटकामध्ये प्ले करते. दे सिम्बॉलिकली एक्सप्रेसेस फिलॉसॉफी. टॅगोरची जी फिलॉसॉफी आहे, जे तत्त्वज्ञान आहे, ते तत्त्वज्ञान टॅगोर सिम्बॉलिझम थ्रू प्रेझेंट करतात त्यांच्या संपूर्ण नाटकामध्ये. त्या टॅगोरांच्या नाटकामध्ये प्लॉटला काहीही महत्त्व नाही आहे. प्लॉट इज नॉट सो इम्पॉर्टंट इन टॅगोर्स प्लेज बट द म्युझिक ऑफ आयडियाज अँड सिम्बॉल. संगीत, कल्पनेचं आणि प्रतीकाचं संगीत जे असते ते प्लॉटपेक्षाही महत्त्वाची भूमिका टॅगोरांच्या कवितेमध्ये प्ले करते. सो दिस इज द कमेंट ऑफ KRS अय्यंगर, द फेमस इंडियन इंग्लिश क्रिटिक. त्यांचं हे कोट आहे, प्लॉट इज नॉट सो इम्पॉर्टंट इन टॅगोर्स प्लेज बट द म्युझिक ऑफ आयडियाज अँड सिम्बल्स विच इज द सोल ऑफ हिज ड्रामा. इव्हन द टायटल ऑफ द प्ले अँड द नेम्स ऑफ कॅरेक्टर्स आर सिम्बॉलिक. पहा, शीर्षक जे आहेत, नाटकांची शीर्षकं आणि नाटकातील पात्र जी आहेत ते पण कशी आहेत? टॅगोरांच्या नाटकातील शीर्षकं आणि पात्र हे पण कशी आहेत? हे पण प्रतिकात्मक आहेत. द इमेजेस नॉट ओनली अपील्स टू अवर आईज, इयर अँड हार्ट, दे ऑल्सो टच द सोल. आत्म्याला प्रभावित करतात. द प्ले लाईक चित्रा, द पोस्ट ऑफिस अँड चंडालिका आर हायली सिम्बॉलिक इन दिस रिगार्ड. टॅगोरांची जी नाटकं आहेत, चित्रा म्हणा किंवा द पोस्ट ऑफिस म्हणा किंवा चांडलिका, हे अतिशय प्रतिकात्मक आहेत. चित्रा इज अ ड्रॅमॅटिक सर्मन ऑन द थीम ऑफ ट्रू लव. चित्रा काय आहे? चित्रा खऱ्या प्रेमाचं प्रतीक. खऱ्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे काय? चित्र आहे. सिम्बल इज द करियर ऑफ कॅरेक्टर अँड ॲक्शन इन टॅगोर्स प्लेज. सिम्बॉल इज द करियर ऑफ कॅरेक्टर अँड ॲक्शन. म्हणजे मीन्स कॅरेक्टर आणि ॲक्शनच्या थ्रू सिम्बॉल टॅगोरच्या प्लेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावते. चित्रा इज द फर्स्ट, आणि समीक्षकांच्या म्हणण्यानुसार चित्रा इज द फर्स्ट क्लिअर एक्सपोजिशन ऑफ फेमिनिझम इन इंडिया. स्त्रीवादाचा सर्वात
जो आविष्कार आहे, सर्वात पहिला आविष्कार जो आहे तो चित्राच्याद्वारे टॅगोर यांनी भारतीय रंगभूमीला प्रेझेंट केला थ्रू चित्रा. चित्रा इज द फर्स्ट क्लिअर एक्सपोजिशन ऑफ फेमिनिझम इन इंडिया बाय टॅगोर. सो दिस इज द इन शॉर्ट summary as well as the paraphrase of Tagore's one act play Chitra. So guys, thank you for your patience listening of this lecture. Thank you very much.